नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्टा या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ह्या महाराष्ट्रातील अग्रगण्य बँकमध्ये ऑफिसर्स पदाच्या स्केल 2, 3, 4, 5, 6 आणि 7 साठी विविध पदांकरता भरती निघालेली आहे. तो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला नक्की विसरू नका, अजिबात विसरू नका. या व्हिडिओच्या शेवट तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. सो डिटेल ज्या ॲडव्हर्टाइजमेंटची जे पोस्टिंग आहे ते रिझर्वेशन्स कोणकोणत्या पद्धतीचे आहेत, त्यानंतर क्वालिफिकेशन काय आहे, एक्सपिरियन्स आणि एज प्रोफाईल कशा प्रकारे असणार आहे, सो आपण त्यासुद्धा गोष्टी जाणून घेणार आहोत. सो आपण पहिल्यांदा सुरुवात करूया. जनरल मॅनेजर ही पोस्ट आहे. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन्स हे पोस्टचं नाव आहे आणि ह्याला 7वा वेतन आयोगचा करार आहे. आणि याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट टाईप जे आहे ते परमनंट आहे, म्हणजे सगळ्याच वॅकन्सी ज्या आहेत त्या परमनंट तत्वावरती घेण्यात येणार आहेत. सो डेप्युटी जनरल मॅनेजर आहेत, त्यानंतर डेप्युटी जनरल मॅनेजर IT अँड डिजिटल प्रोजेक्ट, इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिट, असिस्टंट जनरल मॅनेजर, त्यानंतर असिस्टंट जनरल मॅनेजर API आणि इंटरफेससाठी, त्यानंतर सिक्युरिटी सॉफ्टवेअर ऑपरेशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर आणि सायबर सिक्युरिटी सॉफ्टवेअर आणि डेटा स्पेशलिस्ट, इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिटसाठी, नेटवर्क आणि सिक्युरिटीसाठी देखील. आणि मॅनेजरची आवश्यकता आहे डिजिटल चॅनलसाठी. हे सगळ्या परमनंट वॅकन्सी आहेत आणि एकूण किती टोटल वॅकन्सी आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. पण जनरल मॅनेजर इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंटची जी वॅकन्सी आहे ती इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये रिस्क ॲनालिसिस आणि रिस्क मॅनेजमेंट, त्यानंतर कंपनी सेक्रेटरीच्या सुद्धा एक पोस्ट आहे. इंजिनियर्सच्या एकूण 7 पोस्ट आहेत. त्यानंतर इकॉनॉमिस्ट, ट्रेजरी, इंटरनॅशनल बिझनेस, ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट, पब्लिक रिलेशन, सिक्युरिटी आणि क्रेडिट, त्याच्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट, अकाउंट्स आणि आर्किटेक्ट, अशा एकूण मिळून 172 जागा ह्याच्यामध्ये अलॉट करण्यात आलेल्या आहेत. या 172 जागांसाठी क्वालिफिकेशन कशा प्रकारचं असणार आहे बघा. पोस्ट जी आहे जनरल मॅनेजरसाठी तर कमीत कमी BTech किंवा म्हणजे पदवी असणं आवश्यक आहे. BE कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 60% गुणांसह त्यांनी ती पदवीची परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्यानंतर त्याला जो एक्सपिरियन्स आहे तो मिनिमम 15 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं प्राप्तच आहे. आणि त्यानंतर शेड्यूल जे कमर्शियल बँक आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काम केल्याचा अनुभव पाहिजे. तसं वयोमर्यादा जी आहे ती 55 वर्षांपर्यंतची पाहिजे. त्याला प्रॉपरली अथॉरिटी असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्ट हँडलिंग आणि पोर्टफोलिओ ऑफ त्यानंतर त्याची सविस्तर जॉब प्रोफाईल दिलेली आहे. ओव्हरसीज अपॉर्च्युनिटीज आहेत बिझनेस ग्रुपच्या संदर्भामध्ये, टेक्नॉलॉजी, मार्केटिंग आणि इतर कॉर्पोरेट कंपन्यांसोबत त्याला डिजिटली असेट्स जे आहेत ते प्रोव्हाइड केले जातील. त्याचं एक रोडमॅप प्रोव्हाइड केलं जाईल आणि त्या रोडमॅपनुसार त्याला ते अपॉर्च्युनिटी रन करणं आवश्यक आहे. आता बघा याच्यामध्ये डेव्हलप अँड एक्झिक्युटिव्ह इंटिग्रेटेड डिजिटल पार्टनरशिप अप्रोच टू इम्प्रूव्ह रोडमॅप, त्याचप्रकारे रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती तुम्हाला इंटरनली सिक्युरिटी पॉलिसी ज्या आहेत, एक्सटर्नल पॉलिसी आहेत त्या सगळ्या तुम्हाला प्रॉपरली हँडल करावे लागतील. जसं की ATM मॅनेजमेंट असेल, त्यानंतर इंटरनेट बँकिंग असेल, मोबाईल बँकिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्तता करणे आवश्यक आहे. आणि याचप्रमाणे डेप्युटी जनरल मॅनेजरची कोणती पोस्ट आहे आणि याकरता IT एंटरप्राइज अँड डेटा आर्किटेक्ट त्यासाठी कोणती डिग्री आवश्यक आहे, तर सेम त्याच प्रकारची डिग्री एक्सपेक्टेड आहे. जसं की BTechची डिग्री, त्यानंतर BE कॉम्प्युटर सायन्सची डिग्री. आणि जॉब प्रोफाईल काय असणार आहे ते बऱ्यापैकी सगळ्या सेमच असणार आहे. याच्यामध्ये ही सगळी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती तुम्हाला पाठवून देण्यात येईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक पूर्ण डिटेलमध्ये मिळून जाईल. आता आपण या सगळ्या गोष्टी आपण स्किप करणार आहोत. आता बघा ह्याच्यामध्ये जनरल मॅनेजर आहे, त्याच्यानंतर सॉफ्टवेअरच्या रिलेटेड डिग्री असेल तर सॉफ्टवेअर म्हणजे जसं ज्यानुसार जे पद असेल तर उदाहरणार्थ बघा सायबर सिक्युरिटी आहे. मग ह्याच्यामध्ये क्वालिफिकेशन कसं पाहिजे, ही पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे कॉम्प्युटरमध्ये, सायबर सिक्युरिटीमध्ये कुठल्याही ऑथरायझेड इन्स्टिट्यूटमधून त्याचे सर्टिफिकेट पाहिजेत कोणकोणती, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं, मॅनेजरचं, ऑडिटरचं, त्या डोमेनच्या निगडीत जे जॉब आहेत त्याचे सगळ्यांची सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी त्याचा एक्सपिरियन्स पण त्या सेक्टरमधलं त्यांना असणं आवश्यक आहे. तर बघा सेक्रेटरीसाठी मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन पाहिजे, CS पाहिजे, इन्स्टिट्यूशन पाहिजे सेक्रेटरी. त्याच्यानंतरच्या ज्या रेग्युलरच्या आहेत, ज्या ट्रेजरी आहेत वगैरे नाही का, तर सो त्याच्यासाठी मॅनेजरच्या संदर्भामध्ये ज्या प्रकारच्या पोस्ट आहेत त्या सगळ्या तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. 4X असेल तर त्याच्यासाठी जे क्वालिफिकेशन आवश्यक आहे तर त्या सगळ्या. पब्लिक रिलेशन्स असेल तर त्याच्यामध्ये 2 वर्षाचा MBA केलेला पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे एखाद्या ऑथरायझ्ड युनिव्हर्सिटीमधून. सो त्या गोष्टींची प्रकर्षाने ह्याच्यामध्ये गरज आहे. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही आर्किटेक्ट जो असेल तर प्रॉपरली त्याच्यामध्ये आर्किटेक्टची डिग्री असणं आवश्यक आहे. त्यानंतर अँटी मनी लॉन्ड्रिंग त्याच्यासाठी, त्यानंतर चार्टर्ड अकाउंटंटसाठी CA असणं आवश्यक आहे.
त्यानंतर इतर ज्या बाकीच्या पोस्ट आहेत क्रेडिट वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी किमान डिग्रीची पात्रता असणं आवश्यक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा ऑनलाईन पद्धतीने याच्यामध्ये अर्ज मागवण्यात आलेले आहेत. कट ऑफचा जो आहे तो क्रायटेरिया तो 31/12/2024च्या एका आदेशानुसार त्याच्यामध्ये डिटेल ॲडव्हर्टाईज त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये सगळे अधिकार जे आहेत ते सगळे राखून ठेवण्यात आलेले आहेत. रिझर्वेशन आणि जे काही डिसॅबिलिटीचे जे बेंचमार्क सेट केलेले आहेत त्यानुसार 4% रिझर्वेशन त्यांना राखून ठेवण्यात आलेलं आहे. तर तुमच्या डिग्रीमध्ये जो काही फ्रॅक्शन पर्सेंटेज अचीवड आहेत त्याच्यामध्ये 60% वरती जे प्रॉपर कॅल्क्युलेशन करणं. आता याच्यामध्ये एजचं रिस्ट्रिक्शन्स लक्षात घ्या. SC ST साठी 5 वर्षाची सूट आहे. नंतरने OBCसाठी 3 वर्षाची आणि पर्सन विथ डिसॅबिलिटीसाठी 15 वर्षाची आहे. आणि एक सर्व्हिसमॅन असेल, पर्सन विथ रायट्समध्ये 5 वर्षाची आहे. सो वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सूट देण्यात आली आहे. आता पे स्केलचं बघा, सगळ्यात पहिले 7वं पे स्केल आहे ते 1,56,500 ते 1,73,860 म्हणजे इतकं पेमेंट आहे 7व्याचं. नंतर 6व्याचं, त्यानंतर 5व्याचं, 4थ्याचं, 3ऱ्याचं, 2ऱ्याचं म्हणजे अशा प्रकारचे हे सगळे पेमेंटच्या जे सॅलरी आहे ते परमनंट बेसिसवरती तुम्हाला देण्यात येते. त्याच्यामध्ये TA DA अलाउन्सेस वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. आणि स्टायपंड जो काय असेल तो 6 महिन्यासाठी असेल. प्रोबेशन पिरियड जो असेल त्या प्रोबेशन पिरियडमध्ये तुमचं प्रॉपरली ट्रेनिंग वगैरे झाल्यानंतर तुमचा एक बॉन्ड घेतला जाईल 6 महिन्याचा. आणि 6 महिन्याच्या बॉन्डवरती तुम्ही 2 वर्ष सर्व्हिस करणं बंधनकारकच आहे. मग तसं तुमच्यावरती स्टॅम्प पेपरवरती ते लिहूनच घेणार की 2 वर्षामध्ये हा जॉब सोडून दुसरा जॉब करू शकत नाही किंवा पूर्णपणे हा जॉब करू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची याच्यामध्ये जर प्रॉपरली पूर्तता केली तर तुम्हाला हा जॉब आरामात मिळून जाणार आहे. सो याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस घेऊन यायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी पाहिजे आणि सोबत बघा प्रिंटआउट पाहिजे. व्हॅलिड न्यू इंटरव्ह्यूचं तुम्हाला जे कॉल लेटर येणार आहे सो त्याचं तुम्हाला डॉक्युमेंट्स पाहिजे. ॲप्लिकेशन फॉर्म जो भरलेला आहे त्याचं कलर प्रिंटआउट पाहिजे. त्यानंतर तुमच्या जन्माचा दाखला पाहिजे, प्रूफ ऑफ आयडेंटिफिकेशन, आधार, पॅन काही पण. त्यानंतर तुमचं 10वी-12वीचं मार्कशीट, तुमची जी इलिजिबिलिटी आहे ज्या त्या पोस्टनुसार जी ती इलिजिबिलिटी क्रायटेरिया जसं की डिग्री असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असेल किंवा इतर कॉम्प्युटरचे जे काही कोर्स केलेले आहेत तुम्ही तर त्याचे सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला त्यासोबत आणावे लागतील. त्यानंतर इन्कम टॅक्सचे सर्टिफिकेट असतील वीकर इकॉनॉमिक सेक्शनसाठी ते सुद्धा आवश्यक आहेत. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला याच्यामध्ये मॅन्डेटरी आहे, कास्ट व्हॅलिडिटी मॅन्डेटरी आहे. आणि कसं पद्धतीने अप्लाय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिले वेबसाईट दिलेली आहे www.bankofmaharashtra.in/current openings. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आणि 17 तारखेच्या आतमध्ये हे सगळ्या गोष्टी भरायच्या. आता त्याच्यासाठी फी जी आहे ते बघा, जनरलसाठी 1,000 रुपये फी आहे आणि SC ST PWDसाठी 100 रुपये फी आहे. आणि विथ GST जर बघायला ते 118 रुपये आणि इकडे 1,180 रुपये कारण 18% GST लागलेला आहे. सो लास्ट डेट ॲप्लिकेशनची आहे ती 17/2/2025 असणार आहे. आणि याच्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणत्या पद्धतीचे मॅन्डेटरी आहेत ते सगळ्या डॉक्युमेंट्सची पूर्तता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे लिस्टमध्ये. यानुसार सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन यायचे आहेत आणि हे डॉक्युमेंट्स आणल्यानंतर तुम्ही ते ऑनलाईन तुम्ही ते भरू शकता. सो आता बँकमध्ये सगळ्या जे काही टेक्निकल प्रॉपर्टीज आलेले असतील तर सगळ्या गोष्टींचं त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. आता फोटोग्राफ अपलोड करताना कोणती साईज पाहिजे तर त्याच्या संदर्भामध्ये याच्या टोटली याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. त्यानंतर सिग्नेचर जे आहे ती सही कशा प्रकारे आहे. त्याच्यानंतर हँड डिक्लेरेशन की सगळे वरील जे कागदपत्र आहे ते सगळे ओरिजिनल आहेत आणि याच्यामध्ये काही चूक आणि माहिती आढळून आल्यास माझं रद्द करण्यात यावं. तर अशा सेल्फ अटेस्टेड त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्याच्यामध्ये इतर डॉक्युमेंट्स जे आहेत ते सगळे PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजेत, क्लिअरली विजिबल पाहिजेत, अशा स्पष्ट असले पाहिजेत. आणि त्यानंतर मॅक्सिमम 5 MB पर्यंत त्याची साईज पाहिजे. हे सगळं ऑनलाईन तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे बँक ऑफ महाराष्ट्राच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. सो लक्षात घ्या वेगवेगळ्या पदाच्या वॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये जास्त लोकांचं सिलेक्शन याच्यामध्ये होऊ शकतं पण त्यांना एक्सपिरियन्सची अट असल्यामुळे ज्यांचं एक्सपिरियन्स 15 वर्षापेक्षा जास्त आहे, 10 वर्षापेक्षा जास्त आहे सो अशा लोकांनी जर अप्लाय केलं तर ह्याच्यामध्ये तुमची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होण्याची. तर बँक ऑफ महाराष्ट्राच्या ह्या आणखीन ज्या काही वॅकन्सी येणार आहे त्याच्याविषयी तुम्हाला डिटेल माहिती तर मिळणारच आहे. पण ज्या